यवतमाळ शहरातील वाढत्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले। पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानीय गुन्हे शाखेकडील पथक अवघड गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना पथकास बाबुळगाव ते करडगाव घाटामध्ये दोन इसम विना क्रमांकांच्या पैशन प्रो मोटरसायकलवर संशयितरित्या तोंडाला बांधून यवतमाळकडे जाताना दिसले। वरून सदर इसमाचा पाठलाग करून थांबून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ राजरतन पवार वय 35 राहणार शिवाजीनगर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती, विजयसिंह मानसिंह पवार वय 25 वर्ष राहणार तरोडा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती असे सांगितले। त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाचा मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली। त्यामुळे त्याच्या विरुद्ध अधिक संशय बाळगल्याने त्याच्या जवळील असलेल्या बॅगची पंचसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे दागिने ज्याचे वजन 108.61 मिलीग्राम, किंमत 6,13,917, बाजार भावाप्रमाणे किंमत, चांदीचे दागिने 234 ग्राम आणि घरफोडी करण्याची इतर साहित्य ज्यात पेचकस, पेंचीस, लोखंडी टार्च सहित मिळून आले। सदरचा सोना चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यातील मोटरसायकल असा एकूण 7,78,775 आजच्या बाजार भावाप्रमाणे एकूण 1,68,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एकूण आरोपितांना यवतमाळ, बाबुळगाव, दरवा, दिग्रस आणि या परिसरातील घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यावरून आरोपितांकडून पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथील 03 पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील 06 पोलीस स्टेशन लोहारा येथील 02 पोलीस स्टेशन याभुडगाव येथील 02 पोलीस स्टेशन दरवा आणि दिग्रस येथील प्रत्येकी एक असे एकूण 16 गुन्हे ज्यात 15 घरफोडी व एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आहे। महाराष्ट्र 24 करता अक्रम दिवाण, यवतमाळ।